कॉलेजच्या वतीने टप्प्याटप्प्याने जी अनेक फॅकल्टीज त्या फॅकल्टीजचे अनेक कॉलेजेस सुरू होत आहेत त्याच्यामध्ये नव्याने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग या 2 कोर्सेस त्या राज्याचे आरोग्यमंत्री माननीय मुश्रीफ साहेबांनी दिले। एक 4 वर्षाचा बीएससी नर्सिंग 50 जागा आणि 3 वर्षाचा जीएनएम जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी 60 जागा अशा या 2 नर्सिंग मधल्या फॅकल्टी सुरू झाल्या। त्याच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर बरीच मान्यवर मंडळी उपस्थित आहेत। प्रामुख्याने या खात्याचे मंत्री ज्यांनी अक्षरशः आपल्याला माहिती असेल ज्यावेळेला भोपळीजी माझ्याकडे आले आणि ते म्हणाले 2-3 दिवस मी मुश्रीफ साहेबांना शोधतोय पण माझी भेट होत नाही आणि आपण दोघे बरोबर गेलो तर पटकन होईल। मी ज्यावेळेला गेलो त्यावेळेला ते घाईने पुढे चालले होते, विधानसभा सुरू होती तर घाईने होते सभागृहात चालले असतील कोणी मुख्यमंत्री म्हणून असतील ठीक आहे आम्ही नंतर येतो काय काम हे नर्सिंगचं जी परमिशन आहे ती त्यांनी अशा हाताच्या तळावर कागद सही करून दिली। असं ह्या कॉलेजच्या परवानगीमध्ये क्षणभराचाही वेळ त्यांनी लावला नाही आणि आता मेडिकल कॉलेज पण ऑफर केलं आहे ते कसं करायचं, आधी एमबीबीएस करायचं की आधी होमिओपॅथी करायचं हे सगळं ठरवू। तर असं आहे आपल्याकडे जे जे उपलब्ध आहे ते आपण हातचं न लागता दिलं पाहिजे असा मुश्रीफ साहेबांचा नेहमीच प्रयत्न राहिला। ज्यातला आरोग्य सेवेसाठी तर त्यांना श्रावण बाग अशा प्रकारे अनेकांनी कुठला समारंभ न करता उत्स्फूर्तपणे असं म्हटलं की बा आई वडिलांची काळजी मुलं घेणं इतकं मुश्रीफ साहेब येतात असे माननीय मुश्रीफ साहेब व्यासपीठावर उपस्थित एबीपी माझाच्या माध्यमातून जे संपूर्ण समाजावर राजकीय क्षेत्रावर जास्त अंकुश निर्माण करतात असे एबीपीचे मुख्य संपादक राजीव खांडेकर व्यासपीठावर उपस्थित मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री ह्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे विधान परिषदेमध्ये नुकतंच त्यांची नियुक्ती झाली असे आमदार हितरीशी नायकोडे स्वाभाविकपणे अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजयजी भोकरे साधारणतः एखाद्या माणसाने एखादं साम्राज्य उभं केलं तो साखर कारखाना असू दे, शिक्षण संस्था असू दे, सूतगिरणी असू दे, असं कुठलंही साम्राज्य उभं केलं तर सारखी चिंता असते की पुढे पण जावं। कारण बऱ्याच वेळेला अशा साम्राज्यामध्ये काम करणारा नेतृत्व करणारा माणूस आपल्या घराकडे पण लक्ष देतो आणि मग मुलं ही वेगळ्या ट्रॅकवर जातात। पण संजयजी त्या अर्थाने भाग्यवान आहेत की त्याला सिद्धार्थ सारखा मुलगा मिळाला की ज्याने अजूनही संजयजी थकलेले नसताना सिद्धार्थ थकलेले नसतानाही त्यांना आश्वासन केलं की मी हे सगळं चालवणार आहे असे सिद्धार्थ भोकरे व्यासपीठावर उपस्थित विनोद परमशेट्टी, बाबासाहेब गुंजाटे सर्व मान्यवर या संस्थेमध्ये शिकणारे विद्यार्थी बंधू भगिनी, नागरिक बंधू भगिनी, पत्रकार बंधू भगिनी सर्वांना नमस्कार। माझं नेहमी सोय असते की मी शेवटी भाषण करतो आणि संजय काकावरती माझी नेहमी सोय असते की मी सगळ्यात शेवटी भाषण करतो आणि त्यामुळे मला आतापर्यंत ज्यांनी जे म्हटलं तेच मला म्हणायचं होतं असं एक वाक्य म्हणून माझं भाषण संपवते कारण फार काही शिल्लक झालेलं नसतं। पण मग नंतर असं म्हणून मी एका वाक्यात भाषण संपवलं तर संजय भोकरेजी मला पुढा कार्यक्रमाला बोलवणार नाही, मी 2-3 मिनिटं माझं यातलं मनोगत मांडतो। प्रामुख्याने राजीव खांडेकरजींनी उल्लेख केला की एखादं रोपटं हे वृक्ष व्हावा हे बोलण्याच्या उपमेत न राहता खरंच एक रोपटं लावलं संजयजींनी मला माझ्या ओरिजिनली त्याचा डिटेल्स दिले तर इंजिनिअरिंगच्या 7 फॅकल्टीज पॉलिटेक्निकच्या त्यांनाही बहुतेक माहिती नाही काय काय आहे। पॉलिटेक्निकच्या 6 फॅकल्टीज, MBAच्या 12 शाखा, बी फार्मसी, डी फार्मसी असं करता 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 मोठा संस्थांचा गोतावळा हा त्यांनी उभा केला आणि त्याच्यातून
ती जी स्थिती महाराष्ट्राची किंवा तरी एक 88, 89, 90च्या आसपास होती की काही शिकायचंय ना, आई वडिलांनी सगळी तोशिष सोसून पुणे मुंबईला पाठवलं. करता 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 अगदी गडचिरोली सहित सगळ्या ठिकाणी विद्यापीठ झाली, शिक्षण संस्था झाल्या. कसं सांगलीमधून पुण्या मुंबईला जाणं अनेकांना परवडत नव्हतं. तर संजयजी सारख्या पत्रकारांसारख्या अनेकांनी शिक्षण संस्था उभ्या केल्या आणि त्याच्यात फार मोठी सोय सगळ्यांची झालेली आहे. मी संजयजीचं त्यामुळे मनापासून अभिनंदन करतो. त्याने ज्या मागण्या केल्या त्याच्यावर शेवटी येतो, पण त्याच्या आधी एक शैक्षणिक अपेक्षा राज्याचं शिक्षण मंत्री म्हणून व्यक्त करतो की आता भारतामध्ये इनोव्हेशन संशोधनाला पर्याय. संपूर्ण जग श्रीमंत कसं झालं तर त्याने संशोधन खूप केलं, इनोव्हेशन मोठ्या प्रमाणात केलं आणि त्याच्यातून शोध सिद्ध झाल्यानंतर त्याचं पेटंट घेतलं, ते दिशात ठेवलं आणि ह्याच्या आधारे तुम्हाला काय करायचं द्या रॉयल्टी. असं वर्षानुवर्ष केव्हा तरी लावलेल्या संशोधनाचं पेटंट घेऊन ते त्याची रॉयल्टी घेत अतिशय सुखाने जगत आहेत व्यक्ती, संस्था आणि राष्ट्र सुद्धा. आणि त्यामुळे त्याच्याशी कॉम्पिट करायचं असेल तर बाकी सगळ्या गोष्टी करू, पण खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन होऊन जसं कोविडच्या वेळेला झालं की कोविडच्या वेळेला व्हॅक्सिन आपण शोधतो. श्रेय अनेक शास्त्रज्ञांना जातं, ते श्रेय देशाच्या पंतप्रधानांना जातं की त्यांनी सपोर्ट केला. 65 लाख करोड इतकी मोठी अमाऊंट ही त्याच्यामध्ये खर्च करावी लागणार होती, कारण संपूर्ण देशाच्या 142 कोटी लोकांना ते मोफत द्यायचे, पैसे घ्यायचे नव्हते. 60 गरीब देशांना मोफत किंवा स्वस्त द्यायचे. मोदीजींनी संपूर्ण रिसोर्सेस त्याच्या मागे लावले आणि त्याच्यातून आपण कोविडचं व्हॅक्सिन शोधलं आणि संपूर्ण जगाला एका अर्थाने चांगल्या अर्थाने आपण आपल्याला नमस्कार करावा. मला मोह होतोय मध्येच ते उदाहरण सांगायला की ज्या वेळेला भारती पवार नावाच्या आदिवासी उत्तम डॉक्टर अतिशय हुशार या देशाच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री झाले, तिच्या राज्याचा अध्यक्ष होतो. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटायचं की मी अध्यक्ष आहे ना, ते नाव सुचवलं आणि झालं. ते स्वाभाविकपणे येणं, भुके देणं, आभार मानणं. भारतीय आल्याने म्हणाले की दादा खूप बरं वाटतं, मंत्री झाल्यानंतर बरं वाटतं ना म्हणे. त्यामुळे बरं वाटतं. वेगवेगळ्या देशाचे राष्ट्रदूत येतात आणि तसे वापरून नमस्कार करून मॅडम एक्सिडेंटवर कोटा, आमचा व्हॅक्सिनचा कोटा जरा वाढवा. बरं वाटतं की ज्या देशाला अमेरिकेतून लाल गहू मिलो आणून लोक जगवावी लागली, तो देश 60 देशांना कोविडचं व्हॅक्सिन देतोय आणि त्या देशाचा प्रमुख माझ्या पुढे म्हणजे देशापुढे वाकून असं म्हणतोय की आमचा कोटा वाढवा. खूप बरं वाटतं. त्यामुळे त्या संशोधनाची ती ताकद आहे. बरोबर, मी माशेलकरांकडे गेलो होतो ज्यावेळेला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची युनिव्हर्सिटी आम्ही घोषित केली, तर खुश होऊन माशेलकरांचा फोन आला, रघुनाथ माशेलकर. म्हणजे हे नाव जगातलं केवढं विद्वान नाव आहे की त्यांना परवा 51वी फेलोशिप मिळाली. आजपर्यंत जगातला फेलोशिपचा रेकॉर्ड 49 आहे, 51वी मिळाली. जगातली सगळ्यात जास्त फेलोशिप मिळणारं नाव रघुनाथ माशेलकर. अतिशय नम्र. मी त्याला बोलवतो, त्यामुळे दादा एआय तुला काय माहिती आहे का, मी समजून घेतोय. पण ते म्हणाले की एआयचा दुष्परिणाम जो आहे की मॉर्फिंग वगैरे हे सोड म्हणे, त्याच्यावर कायदे करूया, उपयोग काय. तर त्याने मला एक 5 इन्स्ट्रुमेंट दाखवली. एवढं सगळ्याची माहिती सांगत नाही, पण प्रामुख्याने स्त्रियांना 2 प्रकारचा कॅन्सर होतो, स्तनाचा किंवा गर्भाशय. तर स्तनाचा कॅन्सर जास्त होतो आणि त्याची जी मेमोग्राफी नावाची टेस्ट निघाली की जी केल्याशिवाय कळत नाही की कॅन्सरची सुरुवात झाली. त्यात थोडं रेडिएशन आहे, त्यामुळे तिला त्रास होतो. यांनी एआयच्या आधारे एक अंगठी तयार केली ज्या त्या स्त्रीने स्वतःच हातात घालायची आणि स्वतःच्या स्तनावर फिरवायची की त्याच्यावर स्क्रीनवर येतं की इन्फेक्शन. केवढा शोध आहे हा. शोध जर तो शोध लावला त्याचं पेटंटही मिळवलं. आता जगाला हे करायचं असेल तर भारताला म्हणजे त्या तरुणाला, त्याच्या संस्थेला
आणि आपल्या भारत देशाला वर्षानुवर्ष फुकटची पुढे काही संशोधन करायला रॉयल्टी द्यावी लागणार. आणखीन एखादं उदाहरण सांगायचं झालं तर ॲनिमिक महिला जेव्हा असते ते रक्त काढणं जवळ ती बोंबलते, म्हणजे मला औषधं नको, मला रक्त काढू नको, ते निघतच नाही ना. मुळात शरीरात कमी रक्त असणं म्हणजे ॲनिमिक. केवळ त्या इन्स्ट्रुमेंटवर अंगठा ठेवायचा की स्क्रीनवर येतं की त्या शरीरातल्या रक्ताचे काय असतं. तर मला असं वाटतं की आता सगळ्या शिक्षण संस्थांनी आर्ट, सायन्स, कॉमर्स, नर्सिंग, मेडिकल काही घ्या, एक स्पेस काहीही एज्युकेशनल क्वालिफिकेशन अपेक्षित नसणारी एक प्रयोगशाळा काढावी. तिथे काही नाही, म्हणजे त्याला वयाची अट नाही, शिक्षणाची अट नाही, त्याच्या डोक्यात काहीतरी चाललंय तर तरी इथे त्याला सगळ्या प्रकारच्या गोष्टी उपलब्ध असतील, इन्स्ट्रुमेंट उपलब्ध असतील, नेट उपलब्ध असतील, माशेलकरांसाठी कनेक्टिव्हिटी अवेलेबल असेल आणि सारखं देशामध्ये काही ना काही संशोधन चाललेलं आहे असं होण्याची आवश्यकता असल्यामुळे संजयजींना मेडिकल कॉलेजवर जे करायचंय त्याला परवानगी मिळू देतील, उभं करण्यामध्ये अदृश्यपणे मदत आम्ही करू. परंतु हा एक विषय लगेच करता येईल का? खूप प्राध्यापक असतात, बुद्धिमान असतात, शिकवण्याशिवाय त्यांना बाकीच काहीच काम नाही. असं एक सेंटर पुण्यात आम्ही आता करतोय, सरकार म्हणून करतोय, 5 एकराचं करतोय, ज्याच्यामध्ये लहान मुलांना बऱ्याच वेळेला असं वाटत होतं त्याच्या डोक्यात चालू असतं, त्याला त्याच्यात काहीतरी प्रयोग करायचे असतात. असा एक विषय आपल्याला सजेस्ट करतो. आता शेवटी त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत, त्याच्यामध्ये त्यांना एक इमारत बांधायची आहे, मेडिकल कॉलेज सांस्कृतिक भवन तर त्याला जे काही करायचं त्याचा जागेचा जो मामला आहे तो म्हणजे यादव चेक करून देतील, कारण 2011चा विषय बहुतेक आहे. त्यावेळेला जागा आपण ताब्यात दिली असेल, माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेला एक 2 कोटीचा त्यातलं कॉम्पेन्सेशन तुम्हाला मिळालं आहे. तसं अगेन कॉम्पेन्सेशन देता येते का होऊ, कारण मिळालं नाही, मंजूर आहे आमच्या दोघांची. तुम्ही सांगण्यापूर्वी चर्चा सुरू झाली आहे, तुम्हाला उपयोगीच करून फक्त मी महसूल मंत्री असताना सुद्धा 1200 निकाल लिहिले, त्यातले अनेक जण हायकोर्टात गेले पण कोणी हायकोर्टात जिंकलं नाही. याचं कारण झोपेत सुद्धा सावध असतो, जे करायचं त्याला नंतर चॅलेंज होता कामा नये. म्हणून हा जागेचा मामला काय, कॉम्पेन्सेशन मिळालं होतं का, नवीन कॉम्पेन्सेशन देता येईल का, पर्याय झाला सगळं विचारतो मी, काय काळजी करू. पत्रकारांना सांगितलेला विषय मला जास्त भावला, त्याच्यावर एकदा दर सोमवारी मी यायला सुरुवात केली आहे, एकदा बसू. ही जागा ही क्लिअर मिळाली आहे का, त्याचा जो काय आपण म्हणतो त्याला आपण पैसे भरावे लागतात त्याला, तर ते भरले आहेत का असं सगळं बघून येतो. जागा एकदा ती कुठलाही कायदेशीर पेस नसणारी असेल तर आपण लगेच त्याच्या बांधकामाला सुरुवात करून त्याच्या बांधकामाला लागणारे पैसे त्याची आपण काळजी करू नका. समाजामध्ये खूप नेतृत्व शक्ती वाढलेली आहे आणि त्या सगळ्यांना अपील करून आपण योग्य करू. पुन्हा एकदा संजयजींना खूप शुभेच्छा देतो आणि राजू खांडेकरांनी म्हटलेली जी गोष्ट आहे ती त्याने 10% सांगितली. इतकी सगळी जगामध्ये भारतीय तरुणांची गरज निर्माण झाली आहे, त्याच्यामध्ये स्किल पेक्षाही त्यांचं पॉप्युलेशन कमी व्हायला लागलं आहे. जर्मनीमध्ये करिअरमुळे लग्न करत नाही आणि करिअरमुळे मुलं होऊ देत नाही, आणि भारताकडून अपेक्षा आहे त्या पूर्ण सगळ्या शैक्षणिक संस्था करतील असं कमिट करतो आणि माझं बोलू शकतो.